नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश. आता थोड्याच वेळात तुम्हाला थोडासा व्ह्यू वेगळा दिसेल. त्याचं रिझन फक्त एकच आहे की आपल्या गोप्रोची बॅटरी काय झालं काय माहिती नाही, पण तिने वैताग आणून ठेवलं आहे. आता आपण मोबाईलमध्ये शूट केलं आहे थोडाफार, आणि मोबाईलमध्ये शूट करून आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर भावांनो, आत्ताच आपण मस्तपैकी राईडला सुरुवात केली होती, पण सुरुवातीलाच आपल्याला झाला थोडासा कॅमेरामुळे प्रॉब्लेम. पण आता प्रत्येक टायमाला काय ना काय प्रॉब्लेममुळे व्हिडिओमध्ये जर अडथळा येत असेल तर ते जाऊ द्या बाजूला. आपल्याला व्हिडिओ काही पण करून शूट करायचंच आहे. फक्त एवढंच आहे, मोबाईलमध्ये नॉर्मल अँगल दिसतो आणि गोप्रोमध्ये सुपर व्ह्यू वाईड अँगल दिसतो. तर मंडळी, आताच आपण सुरुवातीला एक मस्तपैकी विषय घेऊया, ज्या विषयावरती आता आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यांना माहिती असेल, आता फक्त सगळीकडे एकदम ट्रेंडिंगला विषय चालू असेल ना, तर फक्त एकच, ए आय आणि फक्त ए आय. तर मंडळी, विषय कसा माहिती आहे का, तुम्हाला जर एक गोष्ट माहिती असेल की मागच्या टायमाला गिम्बल आलं होतं, ते ए आयमधूनच आपण, म्हणजे जे कोणी बनवलं होतं ते ए आयमधून गिम्बल आलं होतं. जे ए आयला तुम्ही काहीतरी कमांड देत आहे, मग ते तुम्हाला फोटो वगैरे बनवून देतात आहे, ठीक आहे. तर तसं एक पहिले आलेलं स्टार्टिंगला गिम्बल, तेव्हा पण गिम्बलमध्ये सर्वांनी फोटो बनवले, आणि फोटो बनवल्यानंतर काय सांगत होते सर्व लोक की फोटो बनवू नका, त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि प्रॉब्लेम असा होईल की ना, तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन ए आयकडे जाणार आणि मग ते तुम्हाला काहीतरी हानिकारक होईल. तर भावांनो, असं काही होणार नाही आहे. बघा, तुम्ही जे बोलताय ना आता की तुमची इन्फॉर्मेशन ए आयकडे जाणार, तर भावांनो, ए आयकडे ऑलरेडी तुमची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही स्वतः कधीतरी, आता जेव्हा तुम्ही मोबाईल यूज करताय, ठीक आहे, मोबाईल जेव्हा तुम्ही यूज नसेल करत ना, किंवा तुम्ही कोणाशी तरी आहे ना अशा मित्रांशी वगैरे असं कन्व्हर्सेशन तुमचं जे चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आहे ना हॅप्पी असाल ना, तर तुम्ही थोड्या वेळानंतर आहे ना इंस्टाग्राम ओपन करा आणि रील्स बघत बसा, तुम्हाला आहे ना हॅप्पी रील्स येणार. आणि तुम्ही जर कोणाशी तरी सॅड वगैरे बोलताय ना, किंवा तुमचं कोणाशी भांडण झालं आहे किंवा काय झालं आहे ना, ऑटोमॅटिक सॅड रील्स येतात. असं कधी ना कधी कोणासोबत तरी झालंच असेल. तर भावांनो, विषय हाच आहे की आपला जो मोबाईल असतो ना, ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, हे आपलं सर्व काय ऐकत असतात की तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय वागताय, हे सर्व त्यांना ऑलरेडी माहीत असतं, ठीक आहे. तर विषय फक्त एवढाच आहे ए आयचं. आणि जे आता लोक सांगतात आहे फोटोचं, तर फोटो जे तुम्ही बनवताय ना, ते ए आयमध्ये तुम्ही फोटो कसे बनवतात आहे की तुम्ही कोणाला ए आयला तुम्ही काहीतरी कमांड देतात आहे, मग तो कमांड घेणार आणि त्याप्रमाणे ए आय तुम्हाला तुमचा फोटो जनरेट करून देणार, ठीक आहे. पण त्याच ए आयचा वापर लोक चुकीचा करतात आहे. आता ए आय आपल्याला दिला कशासाठी आहे की तुम्ही चांगला वापर करा. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्या तुम्ही आता गुगलवरती, पहिलेपासून आपण गुगलवरती सर्च करायचो. कुठलीही गोष्ट जर नाही समजली ना, आपण काय करायचो, गुगल करायचो, मग त्याच्यामधून इन्फॉर्मेशन घ्यायचो, मग ती इन्फॉर्मेशन आपण जे आपल्याला माहिती पाहिजे ते आपण घ्यायचो, ठीक आहे. पण ए आयची सिस्टीम कशी आहे माहिती आहे का, ए आयमध्ये फक्त एकच आहे, तुम्ही जे सांगताय त्यांना ते तुम्हाला, जसं तुम्ही कमांड देणार तसं ते तुम्हाला फोटो बनवून देणार. जर ह्या ए आयचा वापर आहे ना, काही लोक आहेत ना चुकीचा करतात आहे. चुकीचा वापर काय करतात ते माहिती आहे का, हेच लोक आहेत ना, आता जे आपण ए आय यूज करतो आहे, मग ते काहीतरी चुकीचा कमांड देतात आणि मग चुकीचा कमांड दिल्यानंतर तो फोटो वेगळा जनरेट करतात आणि मग दुसऱ्याचं नाव खराब करतात. हे कोण करतं? माणूस करतो, ए आय नाही करत. ए आय ही टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटनी जर आपल्याला दिली आहे यूज करायला. आता गुगल आला, UC ब्राउझर होतं पहिले, UC ब्राउझर गेलं, त्याच्यानंतर क्रोम आला, त्याच्यानंतर आता गुगल वगैरे जे आपण यूज करतो आहे. ही गोष्ट एक आता समजून घ्या की ए आय चुकीचा नाही आहे, माणूस चुकीचा आहे, की माणूस त्याचा उपयोग चुकीचा करतोय. सध्याच्या घडीला लहान पोरांचा व्हिडिओ वगैरे बनवतात, इंस्टाग्रामला टाकतात आणि मग इंस्टाग्रामवरून पैसे कमवतात, व्ह्यूज वाढवतात, बस एवढंच आहे, बाकी काही नाही. आपल्याला वाटतं हसायला येते, पण ते हसण्यासारखं नाही आहे. हे लोक फक्त गैरफायदा उचलतात आहे, बस, बाकी काहीच करत नाही लोक. तुमचा जो काही गैरसमज असेल, आता लोक व्हिडिओ बनवून टाकतात आहे ना यूट्यूबला वगैरे, इंस्टाग्रामला, की आता ए आयमुळे तुमचे फोटो जे तुम्ही करताय ते बनवू नका, त्याचा काहीतरी दुरुपयोग होणार. अरे भावानं, तुमची इन्फॉर्मेशन ऑलरेडी मोबाईलमध्ये आहे, आणि हे तुम्ही जीमेल वगैरे जे काय फोटो वगैरे, काही लोक आहेत ना जे
पर्सनल फोटो नाही का लॉक करून ठेवतात, ते लॉक केलेले फोटो पण त्यांना माहिती असतात. पण तुम्ही जोपर्यंत त्याला कमांड देत नाही ना तोपर्यंत तो काहीच करत नाही आहे स्वतःहून. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या दिमागात ठेवा. अजून एक भावना तुम्हाला मी सांगतोय बघा. आता मी ज्या रस्त्याला चाललोय तो रस्ता भले चांगला जरी असला ना तो फक्त तेवढ्यापुरताच चांगला आहे. आता मी ज्या रस्त्याने आलो तो शूट नाही केला प्रॉपर तो शूट नाही केला. त्याची रियालिटी काय माहिती आहे का, त्या रस्त्यांची रियालिटी काय माहिती आहे का, 100 वर्षाआधी 200 वर्षाआधी जे काही रस्ते बनवले होते, जेव्हा इंग्रज आपल्या इंडियामध्ये जेव्हा इंग्रज होते तेव्हा त्यांनी कुठल्याही सलाईचा किंवा कुठल्याही असं म्हणजे बोलतात ना जास्त टेक्नॉलॉजीचा उपयोग न करता रस्ते बनवले होते, ब्रिज बनवले होते. ते अजूनही जसे तसेच आहेत. दगडांपासून बनवलेल्या वस्तू जशाच्या तशाच आहेत. तर भावांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले अजूनपर्यंत आहेत की ते ढासळले नाही आहेत. त्या टायमाचं ते बांधकाम होतं. आत्ताची जनरेशनचं बांधकाम काय माहिती आहे का, फक्त एकच आहे. हे निवडणुका आल्या ना मग तेव्हा भरपूर लोक अशी उभी राहतात निवडणुकांमध्ये. निवडणुका जिंकल्यानंतर आहे ना ते काय करतात माहिती आहे का, जिंकायच्या आधी आश्वासन देतात ती गोष्ट वेगळी आहे, हे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे त्यांचा. पण त्याच्यानंतर ते लोक काय करतात माहिती आहे का, जेव्हा निवडून येतात ना तेव्हा ते काय करतात माहिती आहे का, एकदम बाहेर आहे ना तुम्ही कधी पण बघा का खूप मोठे मोठे बॅनर लावलेले असतात आणि बॅनरवरती लिहिलेलं असतं सरकारकडून 120 कोटीची रस्त्यांसाठी काहीतरी रक्कम ती मंजूर झाली आहे. असे भरपूर बॅनर तुम्ही बघितले असतील. तर ह्या बॅनरचा विषय कसा असतो माहिती आहे का, 120 कोटी जर समजा एका ब्रिजसाठी भेटतात आहे, मग 120 कोटीमधून जर त्यांनी 100 कोटी जरी 100 कोटी जरी पूर्ण प्रॉपर लावले ना ते ब्रिज बांधायला, तर तुम्हाला सांगतो रस्त्याला खड्डा पडणारच नाही. भावांनो, ही रियालिटी आत्ताची. आणि कसं माहिती आहे का, आता तुम्हाला सांगतो बघा, रस्त्यांमध्ये खड्डे जास्त झालेत. त्याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा बॅक पेन होतो. बॅक पेन झाला म्हणजे आपण डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर त्याच्यामध्ये पैसे कमवणार. त्याच खड्ड्यांमध्ये जेव्हा आपली गाडी जाते त्या गाडीला प्रॉब्लेम होतो. मग ते गाडीचे शॉकअप्सर झाले किंवा गाडीचं काय झालं, व्हील्स वगैरे जे जातात, टायरला पंक्चर होतो, पंक्चरवाले कमवतात. रस्ते जागोजागी पंक्चरवाले. ते चिखलानी गाडी माखलेली असते मग जागोजागी लगेच सर्व्हिस सेंटरवाले असतात, गाडी धुवून देतात. नंतर गाडीला काय झालं लगेच जागोजागी आपले ते मेकॅनिक असतात गॅरेजवाले, मग ते लगेच आपली गाडी बनवून देतात. म्हणजे कसं माहिती आहे का, ही रोलिंग आहे जी आपण आपल्या आयुष्यामध्ये जगतोय. आणि त्याच्यामध्ये पण एक रोलिंग कुठल्या गोष्टीची माहिती आहे का, एवढं सर्व करून जेव्हा तुम्ही गाडी घेताय, गाडी घेतल्यानंतर किंवा तुम्ही स्वतःचं घर घेतल्यानंतर तुम्हाला रोड टॅक्स द्यावा लागतो. मग रोड टॅक्स देऊन सुद्धा आपल्याला जर खड्ड्यांमध्येच गाडी चालवायची असेल ना, मी तर बोलतो भावांनो, जसं आता आंदोलन झालं ना, मराठी माणसाने स्वतःच्या आरक्षणासाठी जे आंदोलन केलं ना, मी तर सांगतो तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि ना आंदोलन करा की भाई रस्ते बांधून द्या. तुम्ही याच्या गावात नुसते फ्रस्ट्रेशन काढायचं तरी कोणावरती तेच कळत नाही आहे. आपण फक्त काय करतो माहिती आहे का, शांतपणे ना गाडी घेतो, गाडी काढतो, रस्त्यावरती गाडी चालवतो आणि चालवल्यानंतर आपण फक्त एकच शिव्या देत राहतो, अरे यार ह्यांनी असं काम केलं, अरे यार त्यांनी तसं काम केलं. फ्रस्ट्रेशन नक्की काढायचं तरी कोणावरती मला कळत नाही आहे भावांनो. आपण आहे ना फक्त बोलतोय, करत काहीच नाही आहे. आपण फक्त सहन करतोय आणि सहन करणाराच व्यक्ती आहे ना सगळ्यात बेकार त्याचीच अवस्था असते. आणि ही आपल्या लोकांची अवस्था आहे. आणि सगळ्यात मेन पॉईंट तर आहे ना एकदम घाण पॉईंट काय माहिती आहे का, आता मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा मी यूट्यूब वगैरे बघायचो ना, तेव्हा मी रायडिंगचे व्हिडिओ बघायचो. माझं पण स्वप्न होतं, अरे यार मी मोठं झाल्यानंतर मस्तपैकी व्लॉगिंग करेल. मी गाडी घेतली फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर काय, लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा कामाला लागलो, जॉबला लागलो, तेव्हा माझं शिक्षण कंप्लीट झालं. लॉकडाऊनच्या नंतर मी जेव्हा कामाला लागल्यानंतर मी गोप्रो घेतला आणि आता मी विचार केला की मस्तपैकी व्लॉगिंग करूया. माझंही स्वप्न होतं की मी पण BMW S1000 RR घेऊन 300च्या स्पीडने जाऊन ते बोलतात ना
एकदम टॉप लेवलला जाऊन मस्तपैकी हवेमध्ये उडावं. आता निर्मला सीतारामनने जो टॅक्स लावून दिला ना, त्या टॅक्सच्या हिशोबाने मला आता असं वाटतंय भाई, जेव्हा आपली वेळ येते ना, तो एक इंस्टाग्रामला रील्स बघितली होती ना, ते आठवलं की वरतून देवांनी आहे ना आपली रेशीमगाठ देवांनी बांधली होती. पण ना आता असं खरं वाटतंय की जेव्हा आपली वेळ आली ना, तेव्हा आहे ना सर्व देवांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी फक्त ठरवले याची रेशीम गाठ नाही मारायची, याची फक्त गाठच मारायची. हा विचार करून पाठवलाय वाटतं देवानी मला. जेव्हा माझी वेळ आली, मला जेव्हा माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, जेव्हा मी गाडी घेतली आणि असा विचार केला मोटो व्लॉगिंग चालू करणार, तेवढ्यात लॉकडाऊन लागला. पुढच्या महिन्यात कॅमेरा घेतला, काम जास्त होतं म्हणून मी व्लॉगिंग लवकर स्टार्ट नाही केली. मग थोड्या दिवसानंतर व्लॉगिंग स्टार्ट केली आणि स्टार्ट केल्यानंतर गाडीचा आता ॲक्सिडेंट झाला. गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता गोप्रोने साथ सोडली. आता कुठं असं वाटत होतं की बरं बाबा पुढे जाऊन काहीतरी आपण गाडी घेणार, आपलं स्वप्न कुठंतरी थोडंफार तरी बोलतात ना, थोडंफार 1% चान्स होता. तो 1% चान्स पण आहे ना सीतारामनने घालून टाकला. का तर भाईने लावला टॅक्स. आईच्या गावात फ्रस्ट्रेशन काढायचं कोणावरती असं वाटतं ना, कधी कधी जावं त्या सीतारामनला सांगावं, भाई तुझी इच्छा असेल ना की आम्ही काहीच नाही करायला पाहिजे, आम्हाला सरळ सरळ सांग भाई, तू काहीच नको करूस, तू फक्त कामच कर आयुष्यभर, आम्ही आमची स्वप्न मारून टाकतो. डेंजर काम झालंय भावांनो, डेंजर. कुठं स्वप्न होतं S1000 RR घ्यायचं, 300च्या स्पीडनी जायचं आणि ज्या दिवशी 300च्या स्पीडली चालवायचं त्याच दिवशी फक्त हा विचार करायचा, भाई मी आता जगेल का मरेल याची माहिती नाही. घरी फोन करून सांगायचं, भाई मी आता येणार की नाही येणार याची गॅरंटी नाही, मला विसरून जा. आणि त्या दिवशी 300च्या स्पीडनी गाडी चालवायची. जगलो तर घरातला, नाही जगलो ते देवाचा. हा विचार केला होता. अरे ते सुद्धा स्वप्न पूर्ण नाही होऊन दिलं या निर्मला सीतारामननी. तर भावांनो, मैं ना ऐसा गाना सुनता हूँ ना तो लोगों को क्या लगता है मालूम है, मैं ऐसा रोमांटिक गाना सुनता हूँ ना तो लोगों को क्या लगता है मालूम है क्या, कि मेरे पास है ना मतलब कोई तो गर्लफ्रेंड है, मैं उसके लिए गाना सुनता हूँ. लेकिन इधर रियलिटी कुछ अलग है भाई. मी एवढा एकटा आहे ना, मी स्वतःशी बोलत बसतो. आता पण मी माझी गाडी काढली ना, मी हेल्मेट घेणार, हेल्मेटला कॅमेरा लावणार, हेल्मेट घालणार, माझं मी एकटा बडबडत काहीतरी बडबड करणार. पण मी माझा एकटा बडबड करतो. लोकांना माझी गाण्याची प्लेलिस्ट ऐकून काय वाटते माहिती आहे का, भाई ह्याच्यासोबत आहे ना असे रोमॅन्टिक किस्से घडत असतील ना की ह्याची कोणतरी गर्लफ्रेंड असेल. यांना काय सांगणार भावांनो की रियालिटीमध्ये कोणच नाही आहे. आईच्या गावात काय होतं काय माहिती नाही. माझ्यासोबत अख्खा आयुष्यामध्ये आहे ना फक्त हेच बघायला बाकी राहिले. थोडंसं काहीतरी नॉर्मल सॉन्ग ठेवलं हे बाबा वहिनीने मॅसेज केले वाटते तुला. आता यांना काय समजणार की कोण मॅसेज नाही करत आपल्याला. समजा भावांनो, रियालिटी समजा, माझ्याकडनं शिका. मी सांगतो तुम्हाला, कधीतरी सुधरा रे, कधीतरी सुधरा. तर मंडळी, आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. आणि बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश.